2024 हे वर्ष आता संपायला येणार आहे. या वर्षात खूप शिकायला मिळालं, खूप माणसं भेटली. आता येणारे 2025 वर्ष तुमच्या आयुष्यात खूप सारा आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येऊ, ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते. प्रत्येक दिवस हा आपली लाईफ बदलण्यासाठी येतो, म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा. जीवन तुम्हाला नेहमी दुसरा मोका देत असते. गरज असते तर फक्त त्याला ओळखण्याची. तुमची लाईफ हे तुमच्या कामाचे रिफ्लेक्शन आहे. तुम्हाला तुमची लाईफ बदलायची असेल तर तुमचे काम बदला. स्वामी आई तुमच्या जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी नक्कीच मदत करतील. हा संदेश शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा. सुखी, समाधानी, आनंदी जीवन कसे जगावे, आपल्या जीवनामध्ये सामंजस्य व सहकार्याची भावना हे माणुसकीचे एक रूप आहे. शिवाय माणुसकी जपणूक केल्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे. आपला विजय हासिल करायचा. हर हर महादेव. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनवून जाते, ती म्हणजे हिमतीने हारा, पण कधी हिंमत हरू नका. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबसुद्धा हरतं. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. रस्ता चुकणे हे चुकीचे नसते, पण रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्यावर चालत राहणे हे चुकीचे आहे. त्यामुळे तुम्हाला जर जाणवत असेल की तुमचा रस्ता चुकत आहे, किंवा कोणी तुमच्या जवळची, प्रेमाची, काळजीच्या व्यक्तीने जर तुम्हाला सांगितले की तुम्ही चुकीच्या रस्त्याने चालत आहात, तर वेळीच तुमचा रस्ता, तुमचा मार्ग हा बदलाल. नाहीतर पुढे जाऊन हाती फक्त पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. बाळांनो, पश्चात्ताप ही अशी भावना आहे जी जिवंतपणे देखील मरण यातना देत असते. पश्चात्तापाने ग्रस्त झालेला माणूस जिवंतपणे देखील मृतासमान असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कधीच तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप होईल असे कधीच वागू नका. बाळा, समोरची व्यक्ती कितीही चलाख असू दे, हुशार असू दे, त्याची ही चलाखी, त्याची हुशारी ही त्या व्यक्तीला खूप भारी पडणार आहे. तुझ्या भोळेपणाचा गैरफायदा घेणाऱ्यांना त्यांच्या हुशारीची शिक्षा ही तर मिळणारच आहे. जो आमच्या साध्या भोळ्या भक्तांना फसवतो त्यांची गाठ ही आमच्याशी असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे वाईट करणारे, तुमचे वाईट चिंतणारे खूप जण आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या आईचा हात नेहमी तुमच्या डोक्यावर आहे. मग कोणी कितीही तुमचे वाईट करण्याचा, तुमचे वाईट चिंतण्याचा प्रयत्न करू दे, त्यामध्ये ते कधीच यशस्वी होणार नाहीत. उलट त्यांनी जे षडयंत्र तुमच्यासाठी रचलेले आहे त्याच षडयंत्रात ते स्वतःच. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा.
बाळांनो, जेव्हा तुमच्यात विश्वास आणि धैर्य असते तेव्हा कोणतेही संकट तुम्हाला अडवत नाही. तुमचा विश्वास आणि प्रेम हेच तुमच्या संरक्षणाचे गुपित आहे. तेव्हा हिंमत बाळगा, घाबरू नका. जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही अपयशाच्या जवळ जात असता, हे लक्षात ठेवा. आणि आमची बाळ आहात तुम्ही, मग तुम्ही असे कसे काय घाबरता? बाळा, हे जग तुम्हाला भीती दाखवण्यासाठी, तुम्हाला घाबरवण्यासाठीच बसलेले आहे. तुम्ही जितके घाबराल तेवढी तुम्हाला जास्त भीती दाखवली जाते. म्हणून स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. आणि तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना, मग घाबरू नका. कारण तुमचा हाच विश्वास तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडचणींतून, प्रत्येक संकटांतून तुम्हाला बाहेर काढणार. तुम्ही काळजी करू नका. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, तुमचे आजचे काम हे आजच पूर्ण करा. ही सवय तुम्ही लावून घ्या. आज जर तुम्ही तुमचे आजचे काम उद्यावर ढकलाल तर हीच गोष्ट तुमची कायमची सवय बनून जात असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सवय लावताना नेहमी स्वतःला चांगलीच सवय लावून घ्या. चांगली सवय ही लागताना खूप वेळाने लागत असते, पण ती कायमस्वरूपी असते. आणि वाईट सवय ही लगेचच लागते आणि तुमचे नुकसानच करत असते. त्यामुळे लावतानाच नेहमी चांगल्या सवयी लावा. चांगल्या सवयींमुळे तुमचे नेहमी भले होत असते. बाळांनो, तुमच्या एकट्याच्याच आयुष्यात वाईट परिस्थिती, संकटे ही येत नसतात. वाईट वेळ ही सर्वांवर कमी जास्त प्रमाणात येत असते. पण या वाईट वेळेत कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आणि कोणत्या गोष्टींचा विचार करायचा नाही, हे ज्याला कळते तो सुखदुःखाचा मेळ व्यवस्थित साधत असतो. बाळांनो, कोणावरही ओझे बनून राहू नका. स्वतःचा भार स्वतः उचला. जितके दुसऱ्यांवर तुम्ही अवलंबून राहता तेवढे दुसऱ्यांच्या मर्जीने तुम्हाला जीवन जगावे लागत असते. सध्या छोटे का होईना काम करायला चालू करा. नुसता निवांत मोकळे बसू नका. कारण काहीही न करता नुसते जर तुम्ही फक्त फिरत राहाल, निवांत गप्पा मारत राहाल तर तुम्हाला रिकामटेकडे असे लोक समजतील. तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही, महत्त्व देणार नाही. बाळांनो, जर तुम्हाला तुमचे महत्त्व वाढवायचे असेल, लोकांनी जर तुमचा आदर करावा असे तुम्हाला वाटत असेल तर नुसते बसून राहून काम करू नका. मेहनत करा. छोटे का होईना काम करायला चालू करा. जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे एक चांगले मोठे असे नाव कमावणार नाही, तुम्ही यशस्वी होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या परिवाराला तुम्हाला हवे आहे तसे मानसन्मानाचे जीवन जगता येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उठा, मेहनत करा, कष्ट करा. तुमच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. जो संयम ठेवायला शिकतो, धीर धरायला शिकतो, त्यांना त्यांच्या आयुष्यात हव्या असणाऱ्या गोष्टी या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्ही देतच असतो. बाळांनो, तुमचे भले कोणत्या गोष्टीत आहे हे जाणून घ्या. तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे समजून घ्या. ही गोष्ट ज्याला समजते त्याला त्याच्या आयुष्यात कधीच तो दुःखी होत नाही. बाळा, तुलाही तुझे भले कशात आहे हे चांगले समजलेले आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न देखील करत आहात, हे आम्ही पाहत आहोत. जिथे प्रामाणिक मेहनत असते, कष्ट असतात, तिथे यश हे नक्कीच मिळत असते. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तू जे काम हाती घेतलेले आहेस त्या कामात तुला यश हे नक्कीच मिळणार. आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे. भक्तांनो, स्वामी तुम्हाला म्हणतात, तुम्ही एकट्यात आजपर्यंत खूप रडला आहात, पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देणार आहे. आता तुझे रडण्याचे दिवस संपले आहेत. जे तुला हसले आहेत ते तुझ्यावरती आता रडणार आहेत. स्वामी म्हणतात की तुमची देवदूताद्वारे खात्री करून देणार आहे. तुझ्यासाठी एक मी चमत्कारी आशीर्वाद पाठवत आहे. तुझे जीवन खूप प्रेम, शांतता आणि विपुलतेसह मोठ्या साखरमुक्त ऊर्जा नेहमी बदलून टाकणार आहे. तुम्ही सध्या जे पाहत आहात ते मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे. तुमचा विश्वास असल्यास होय असे टाईप करा आणि स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचे नामस्मरण करायला विसरत जाऊ नका. बघा, मग तुमचे दिवस कले पालटतील.
तुमच्या स्वतःच्या मुलावर तुम्ही विश्वास ठेवा. तुमचा स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे आणि इतरांना तुमचा न्याय करून देऊ नका. कारण तुम्ही एक अशी शक्तिशाली व्यक्ती आहात की तुम्ही इतरांच्या न्यायाद्वारे पात्रता ठरणारे आहात. ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले आहे ते आता तुमची माफी मागतील. त्यांना त्यांच्या चुकांसाठी खेद वाटणार आहे आणि तूही त्यांना माफ कर. कारण तू सर्वश्रेष्ठ आहेस. तुझे नशिबात लिहिलेले आहे. स्वतःला कमी लेखू नका. देवदूतांचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हृदय नसलेल्या शब्दांपेक्षा शब्दाशिवाय हृदय असणे प्रार्थनेत चांगले आहे. पर्वताचे शेकडो भाग आहेत. सर्व एकाच ठिकाणी मिळणारे आहेत. म्हणून तुम्ही कोणता मार्ग घ्याल याने काही फरक पडत नाही. पण तुम्हाला स्वतःला मार्ग तयार करावा लागणार आहे. मार्ग आता तुमच्यासाठी स्वामींनी तयार केला आहे. येथे पाहून आहे आणि तुझी पुढची वाट स्वामी चांगल्या मार्गांसाठी तयार करत आहेत. तुमच्या योजनेतील उशीर हे देवाचे रक्षण आणि त्याचा काहीतरी निर्णय आहे. म्हणूनच तू तुझ्या सुखांपासून थोडासा लांब आहेस. पण ते सुख तुला आज मिळणार आहे. तो नेहमीच तुमच्या जवळ असतो. तो तुम्हाला येथे आता मार्गदर्शन करत आहे. चॅनलला सबस्क्राईब करून श्री शंकर म्हणून टाईप करा. कधी कधी तुमच्या मनात खूप काही निराशा येते. कधी कधी असे होते की काही गोष्टी करताना तुम्ही जे विचार करता त्याच्या अगदी विरोधात काही परिस्थिती निर्माण होते. पण त्यावेळेस न घाबरता न डगमगता देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्या परिस्थितीला तोंड देऊन पुढे जात असाल तर तुम्ही तुमचा विजय पुढील काळात निश्चित करत आहात. हा संदेश न वगळता न टाळता संपूर्ण ऐकलात तर तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात. कारण त्यावर तुमचे नाव कोरले आहे. देव कधीही तुमच्याकडे काहीही वाईट येऊ देत नाही. जेव्हा तुम्ही ते जाणता तेव्हा देव म्हणतात, तुझ्यासाठी सर्व काही चांगलंच होणार आहे. आज जे तुला काही दिसत नाही ते सर्व काही पडद्या आड आहे. ते माझ्याकडे आहे. ते तुला प्राप्त होईलच यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, कधी कधी कोणी फक्त बाहेरील सौंदर्यावर प्रेम करू लागतात आणि अंतर्मनाला विसरतात. पण कधी कधी बाह्य सौंदर्य फक्त काही काळापुरतं मर्यादित असतं. तेव्हा प्रेम करायचं तर ते मनःपूर्वक करणे सुरू करा. कारण जेव्हा तुम्ही फक्त वरवर प्रेम शोधू लागता तेव्हा तुम्हाला ते मिळेलच असे नाही. पण जेव्हा अंतरात्म्यातून अंतरात्मा जुळेल तेव्हा तुम्ही त्या प्रेमात याल. भक्तांनो, आजच्या या संदेशातून तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे. त्याआधी व्हिडिओस एक लाईक करून आपल्या या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जीवनात तोच माणूस मोठा होत असतो ज्याला कुटुंबाची साथ असते, ज्याच्या डोक्यावर नेहमी देवाचा हात असतो, ज्याला कितीही मोठं संकट आलं तरी भीती वाटत नाही. असा मनुष्य कधीच प्रगती करताना थांबत नाही. त्याच्यासमोर कितीही मोठी आव्हाने आली, त्याच्यासमोर कितीही वाईट शक्तीचा प्रभाव असला तरी तो थांबत नाही. कारण त्याला माहीत आहे आपल्या कुटुंब आणि आपले परमेश्वर नेहमी आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपल्याला कसलेही काहीही नुकसान होणार नाही. उलट झालं तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. म्हणून तो निश्चिंतपणे आपलं काम करत असतो. ज्याला आपल्या परमेश्वरावर आणि कुटुंबावर विश्वास आहे त्या व्यक्तीला कधीच मागे खेचण्याचा कोणी प्रयत्न देखील करत नाही. म्हणून बाळांनो, ज्या वेळेस तुमचं कुटुंब तुमच्या सोबत असेल तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कोणाचीच गरज भासणार नाही. जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत असतील तेव्हा तुम्हाला कोणासमोरही हात पसरवण्याची गरज देखील येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, कुटुंबाची साथ आणि देवाचे आशीर्वाद हे तुम्हाला आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. म्हणून हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नका. बाळांनो, ज्ञान खूप गरजेचे आहे. ज्ञानच माणसाला मोठा बनवत असते. जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्याची आपल्याला कधी गरज भासते, परंतु त्यावेळेस ती गोष्ट मिळत नसते. म्हणून जीवनात कधी कोणाची गरज येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कोणाशीही वैर ठेवू नका. ज्यांनी तुम्हाला फसवलं, त्यांनी वाईट काळात तुमची साथ सोडली, त्यांच्यापासून नक्कीच लांब राहा. परंतु त्यांच्याशी वैर ठेवू नका.
वैर माणसाला खूप दुष्ट बनवत असते. आपल्याला दुष्ट बनायचं नाही, तर आपल्याला प्रेमळ बनायचे आहे. आपल्याला भगवंताच्या चरणाशी आपलं स्थान निर्माण करायचं आहे. त्यासोबत आपल्याला आपलं जीवन जगायचं आहे. पण हे सुंदर जीवन खूप वाईट बनवू नका. सुंदर जीवनाला आणखी सुंदर बनवा. स्वामी तुमच्या सोबत आहेत. विश्वास असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका. आणि आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी तुमच्याशी स्वतः बोलत आहेत, स्वामी तुमच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवून आहेत. तर हे खरंच आहे. बाळांनो, ज्या वेळेस कोणीच दिसत नाही त्यावेळेस फक्त स्वामी दिसतात. ज्या वेळेस सर्व काही सोडून जातात त्यावेळेस फक्त स्वामी साथ देतात. म्हणून बाळांनो, जीवनात कोणावर प्रेम करायचं, कोणावर विश्वास ठेवायचा हे माहीत नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर प्रेम करा. तुम्हाला कधीच निराशा मिळणार नाही. त्यावेळेस आपल्या जवळच्यांची साथ आपल्याला मिळते. ज्या वेळेस आपल्याला कुटुंबाचे प्रोत्साहन मिळत असते त्यावेळेस 50% काम तिथेच पूर्ण झालेले असते. म्हणून कुटुंबावर प्रेम करा. तुमचं कुटुंब सुखी असेल, तुमच्या घरातून हसण्याचा खेळण्याचा आवाज येत असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. परंतु तुमच्या कुटुंबात मतभेद असतील, तुमच्या कुटुंबात चिडचिड असेल, कोणाचा रडण्याचा आवाज असेल, तर सर्व एकमेकांशी बोलणं टाळत असतील तर तुम्ही सर्वात गरीब माणूस आहात. म्हणून पैशाला महत्त्व देऊ नका. घरात किती सुख आहे, घरात किती समृद्धी आहे, घरात किती आनंद आहे यावरून तुमची खरी श्रीमंती कळत असते. म्हणून फक्त पैशामागे पळू नका. प्रेम द्यायचा प्रयत्न करा. सर्वांना सुखी ठेवा. सुखी कुटुंब सुखी असेल तर आपण सुखी आहोत. कुटुंब दुःखी असेल तर आपण दुःखी आहोत. म्हणून सर्वप्रथम आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या. बाळांनो, कुटुंबात जर बाहेरील व्यक्तीने हस्तक्षेप केला तर कुटुंब लवकर तुटते. म्हणून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला हसते खेळत्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप करू देऊ नका. तुमचे मतभेद असतील तर ते सर्व मिटवून टाका. कुटुंबातील सर्वांना एकत्र आणा. एकमताने कुठलाही निर्णय घ्या. सर्व सण एकत्र येऊन साजरे करा. हाच खरा आनंद आहे. आणि अशा घरात स्वामींचे आशीर्वाद नेहमीच असतात. असं घर स्वामींना खूप आवडत असतं. म्हणून घरात अगोदर शांतता निर्माण करा. घरात अगोदर प्रेम निर्माण करा. त्यानंतर आपोआप स्वामी चालून तुमच्या घरात येतील. बाळांनो, लक्ष्मी त्याच घरात नांदेल ज्या घरात सुख समृद्धी अगोदरच टिकून आहे. लक्ष्मी त्याच घरात येईल ज्या घरात शांतता आहे. म्हणून घरात शांतता ठेवा. अजिबात घरात कोणीही शिवीगाळ करणार नाही याची दक्षता घ्या. कोणाकडून काही चूक झाली असेल तर समजावून सांगा, परंतु रागावू नका. बाळांनो, ज्या घरात रागराग आहे, चिडचिड आहे, खोटेपणा आहे, अशा घरात देव कधीच थांबत नाही. अशा घरात देव कधीच प्रवेश करत नाही. म्हणून या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायला हवी. प्रत्येक गोष्टीमागे काही कारण असते. आपल्याला असं वाटतं की देवाचे आपल्याकडे लक्ष नाही, परंतु आपल्याला याची देखील जाणीव असायला हवी की आपल्या हातून जर काही चुकत असेल, आपल्या हातून काही बिघडतं तर हे अगोदर आपण शोधायला हवं. आणि या सर्वांचा शोध घेण्यासाठी हे स्वामींनी पाठवलेले संदेश खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त मुलगा होणे म्हणजेच घरात सुख समृद्धी नांदेल असे नाही, तर मुलगी ही मुलापेक्षा कमी नाही. म्हणून आपल्या मुलीला कधीच अंतर देऊ नका. मुलगी तुमच्या कुटुंबातील लक्ष्मी आहे. तिला जपायला शिका. एक ना एक दिवस ती तुमचं घर सोडून जाणार आहे. म्हणून मुलीला जपा. मुलीवर चांगले संस्कार करा. मुलांवरही चांगले संस्कार करा. पुढे जाऊन तेच थाटामाटात गाजवतात. ते तुमचा उद्धार करतील. म्हणून त्यांना योग्य वळण लावा. जर त्यांनी तुमचं नाक कापलं तर तुम्हाला समाजामध्ये काहीच उरत नाही. मानसन्मान सर्व निघून जातो. म्हणून कोणाला जपायचं असेल तर आपल्या मुलांना जपा. त्यांच्यावर चांगले संस्कार करा. कारण ते तुमचं भविष्य आहे आणि आपलं भविष्य आपल्या हातामध्ये आहे. काही चुका झाल्या असतील तर सर्व चुका सुधारण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. बाळांनो, भविष्यात काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आता आपण काय करत आहोत याचा विचार करा. मागे काय करून गेलो
किंवा भविष्यात काय होणार आहे या विचारात मग्न राहू नका. देवावर विश्वास ठेवा, कारण तुमचा सर्व काही करता धरता देवच आहे. देव आपल्याशी कसा वागतो हे बघण्यापेक्षा आपण कसं वागतो हे बघा. देव सर्व काही करणार आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त तुमचं कार्य योग्य पद्धतीने पार पाडता आहात का ते बघा. आपल्या हातून काही चुकत तर नाही ना हे शोधा. कधीच कुणाला वाईट बोलू नका, कारण तुमच्या वाईट बोलण्याने तुमची नाती तुटतात. म्हणून वाईट बोलू नका. आपल्या शब्दांमध्ये विष आहे आणि हे विष आपल्या सर्व नातेवाईकांना तोडत असतं. म्हणून बोलण्यावर थोडंसं कंट्रोल करा. बोलण्याने माणसाच्या मनामध्ये चुकीचे विचार निर्माण होतात. म्हणून बोलणं टाळा. बोलायचं तर प्रेमाने बोला. बोलायचं तर हसून खेळून बोला. बोलायचं तर सर्वांना आपलं समजून बोला. कधीच कोणाला वाकड्यात बोलू नका. कधीच कोणाला त्रास होईल असं बोलू नका. तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला माहीत होईल त्या दिवशी तुम्हाला देवाकडे मागायला काहीच उरणार नाही. तुमच्याकडे एवढे सारे येईल की तुम्हाला ते मोजता देखील येणार नाही. म्हणून प्रत्येकाचे दिवस बदलतात. तुमचेही दिवस बदलणार आहेत. तुम्ही जीवनात सक्सेसफुल होणार आहात. म्हणून विश्वास ठेवा. विश्वासावर ही दुनिया चालते. विश्वासावर आपण चालतो. विश्वासावर भगवंत आहेत. म्हणून विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही एकट्यात खूप वेळा रडलात. खूप वेळा लोकांनी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला. पण आता मी तुम्हाला रडून देणार नाही. तुझे डोळे पुसण्यासाठी तुझी स्वामी आई तुझ्या जवळ आलेली आहे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहता तेव्हा तुमचे खरे प्रेम तुम्हाला सापडेल. तुम्ही त्यांच्याकडून लवकरच चांगले शब्द तुम्हाला ऐकू येतील. फक्त आराम आणि तुम्ही प्रयत्नांना सुरुवात करा. तुमच्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. तुम्ही इतरांना प्रेम दिले तर देव तुम्हाला शाना तुमच्या संपूर्ण जीवन बदलून टाकेल. तुटलेल्या जीवनात देव काय करू शकतो याबद्दल कधीही शंका घेऊ नका. लवकरच तुम्हाला त्या गोष्टींचा अनुभव येणार आहे. तुम्हाला या गोष्टीत विश्वास असल्यास स्वामी माऊली म्हणून टाईप करा. तुम्ही स्वामींवर जितका जास्त विश्वास ठेवता तो तुम्हाला तेवढे आश्चर्यचकित करत असतो. स्वामी म्हणतात, क्षमा करण्याची वेळ आली आहे. माझी इच्छा आहे, राग सोडून दे. तुम्हाला दुःखापासून करण्याची आता गरज नाही. दुःखाला धरून राहणे व वेदनेला धरून राहणे सारखेच आहे. कारण तुम्ही राग धरत आहात याचे तो सत्य नामसमत आहे. म्हणून राग दुःख त्या तिथे सोडून दे. ते माझ्या हाती दे. तुझे दुःख तुझा राग माझ्यावर झोपून टाक. मी तुझ्यावर प्रेम करतो. मी सतत तुला बघत असतो. माझं तुझ्यावर सदैव लक्ष असतं. पण काय येणार, मला खूप वेळा वाट की तुझे दुःख कमी करावेत. पण बाळा, तुझी जी काही करणे आहेत त्याचे पण तुला भोगावे तर लागणारच आहे ना. मग थोडासा इतके दिवस तू वाट बघितली तर थोडे अजून दिवस तू वाट बघ. तुझ्या सर्व दुःख लवकरात लवकर संपतील आणि तुझ्या आतापासून सर्व काही चांगले होईल. तुम्ही लवकरच आश्चर्यचकित होणार आहात. सर्व काही अचानकच तुमच्या समोर येणार आहे आणि जे येणार आहे ते इतके अद्भुत आणि चमत्कारिक असणार आहे त्यांचा तू कधी विचारही केला नसेल. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख लावले की काय असं वाटेल. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. त्यामुळे तणाव सोडून द्या आणि स्वामींवर विश्वास ठेवा. पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे. हे लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे की तुम्ही या प्रवासात एकटे नाही आहात. मी तुमच्याबरोबर व तुमच्या सोबतच आहे. तुमच्या देवदूतांना कधीच नियुक्त केले आहे आणि ते लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचणारही आहे. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी इज ग्रेट असे म्हणून टाईप करा. एकच जीवन जगणे कठीण आहे. भविष्यात काय आहे हे जाणून घेणे हे खूप कठीण आहे. हे यशस्वी होण्यासाठी भीतीदायक आहे. पण लक्षात ठेवा, एकदा की तुम्ही स्वामींनी झालात ना की मग तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे भय वाटणार नाही किंवा तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही. कारण स्वामींनी तुमचा हात त्यांच्या हातामध्ये घेतला आहे. स्वामी म्हणतात, मी तुमच्यासाठी आहे. मी तुमच्यासोबत फिरेन. मी तुमची बाजू कधीही सोडणार नाही.
तुम्ही माझ्यापासून पळ काढू शकता, पण मी नेहमी तिथेच असेल. मी कधीही तुला एकटे सोडणार नाही. रागवणे हे पाप नाही. तुम्हा सर्वांना मानवी भावना आहेत. तथापि रागात असताना पाप करणे योग्य नाही व तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमी माझंच खरं असं म्हणून चालत नाही. शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसतं. कधीकधी शब्द खूप साथ देतात. माणसं काही खचून जायचं नाही, कारण काळ वेळ हे सगळं बदलतं. फक्त असावा लागतो तो संयम. पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. 100 प्यादे जरी एकत्र आले तरी वजिराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकतो. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेन. आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे आहे. देव म्हणतो की जीवन तुमच्या मार्गात विविध आव्हाने, संकटे फेकून देईल. तुम्हाला ते दुखावू, नष्ट कधीच करू शकणार नाही, कारण मी तुमचा आहे आणि मी कधीही तुमचा नाश होऊ देणार नाही. तू माझे मूल आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा विश्वास असेल तर कमेंट करा, लव्ह यू गॉड. नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा. जरी इतर करत नाहीत, गेलेल्याशिवाय ते जेही चांगले आहे. तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा. जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका. कधी आशा गमावू नका. जरी तुम्हाला वाटत असेल की सर्व काही संपले, सर्व काही नष्ट झाले, तरीही आशा गमावू नका. जेव्हा तुम्ही त्यांची किमान अपेक्षा करता तेव्हा देव चमत्कार पाठवतो. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. संधीचे दरवाजे उघडतील, कर्जे माफ होतील, बिले पूर्ण भरली जातील, तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल. त्यावर दावा करा आणि विश्वासाने स्वीकारा. तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी माऊली टाईप करा. देव म्हणतो, तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे. माझे प्रेम मर्यादित नाही. तू चुका केल्या तरी मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुला दुरुस्त करीन आणि तुला बरे करीन. तुमच्या मार्गात येणारे चमत्कार काही थांबवू शकत नाही. ते आधीच पूर्ण झाले आहेत. देव तुमची परिस्थिती बदलत आहे. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तुम्हाला दुखापत होत असलेल्या प्रत्येक ठिकाणी तो तुम्हाला बरे करेल. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या 5 नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला संरक्षित केले जात असल्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला काहीतरी चांगले दिले जात आहे. जेव्हा तुम्ही अधीरता निर्माण करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचा पाया कोसळेल. तो तुमच्यासाठी जे खरोखर गरजेचे आहे ते कधीही काढून घेतले जाऊ शकत नाही. तुमचे चमत्कार आधीच पूर्ण झाले आहेत. यावर विश्वास ठेवून चांगल्या ठिकाणाहून तयार करा. कधी कधी तुम्हाला जे हवे होते ते तुम्ही खरोखर पात्र आहात त्यापेक्षा खूप लहान होते. तुम्ही जे पात्र आहात त्या विपुलतेवर विश्वास ठेवा. तुम्हाला याची गरज असल्यास होय टाईप करा. शांती आणि विश्रांतीसाठी प्रार्थना. पैसा कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल तो योग्य ठिकाणी खर्च करायला लागते. गरज नाही की घर मोठंच असावं, जसं पण असावं, फक्त सुखी आणि समाधानी असावं. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी सुखी असतो, फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो. दिवस कसाही निघून जातो यार. ही रात्र खूप अवघड असते. अखंड आयुष्याचा पसारा समोर मांडून ठेवते. जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात तेव्हा माणूस देवाशी बोलू लागतो. प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते, पण वागणूक, संस्कार आणि ज्ञान यांची कॉपी कधीच करता येत नाही. रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात. लक्षात ठेवा, एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा, गावभर नाही. अशाने तुमची किंमत वाढेल. तुमच्या कुटुंबाला दैवी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल. हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि आपल्या 5 नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला संरक्षित केले जात आहे. विश्वास ठेवा आणि तुम्हाला काहीतरी चांगले दिले जात आहे. जेव्हा तुम्ही अधीरता निर्माण करण्याचा प्रयत्न करता
तेव्हा तुमचा पाया कोसळतो. तुमच्यासाठी जे खरोखर गरजेचे आहे ते कोणीही काढून घेतले जाऊ शकत नाही. तुमचे चमत्कार आधीच पूर्ण झाले आहेत, यावर विश्वास ठेवा. कधी कधी तुम्हाला जे हवे होते ते तुम्ही खरोखर पात्र आहात त्यापेक्षा खूप लहान होते. तुम्ही जे पात्र आहात त्या विपुलतेवर विश्वास ठेवा. तुम्हाला याची गरज असल्यास होय टाईप करा. आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या SC मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.